राष्ट्रवादी काँग्रेसचे आधारस्तंभ अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय। या घटनेचे तीव्र पडसाद खेड तालुक्याचे मुख्य केंद्र असलेल्या राजगुरुनगर शहरात उमटलेत। आज संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। विशेष म्हणजे हा बंद केवळ व्यापारी संघटनांपुरता मर्यादित न राहता शहरातील प्रत्येक सामान्य नागरिकानं यात स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला। आज पहाटेपासूनच शहरात एक वेगळी शांतता पाहायला मिळाली। आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा सलाम करण्यासाठी शहरातील व्यापारी, कष्टकरी, रिक्षा चालक आणि गृहिणीही रस्त्यावर उतरल्या होत्या। राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरू चौक, पाबळ रस्ता, चाकण रस्ता आणि वाडा रोडवर नेहमी असणारी गजबज आज पूर्णपणे बंद होती। सराफ बाजार, कपडा बाजार आणि किराणा मार्केटमधील छोट्या मोठ्या सर्व व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद ठेवून या दुःखद घटनेबद्दल शोक व्यक्त केला। खासगी रिक्षा, टॅक्सी आणि टेम्पो चालकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी नारायण सूर्यवंशी यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे मुळावा येथे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मुळावा येथील समस्त गावकरी, आजूबाजूच्या खेड्यातील आलेले सर्व लोक यांनी मिळून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी संतोष आडे यांनी। आज विदर्भाचं शेवटचं टोक असलेल्या मुळावा गावामध्ये मुळावा नदीमध्ये पूर्ण व्यापारी संकुल असेल, सर्व गावकरी असतील, यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं अशी बातमी कळाली आणि सर्व शोकाकुल वातावरणामध्ये मुळावा गावकऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। आणि न्यूज मराठी 24/7 तर्फे मी प्रतिनिधी संतोष आडे व माझा परिवार यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो। न्यूज मराठी 24/7। अलिबाग कांसई इथं राहणारे सुधीर सखाराम ढाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकलाय। सुधीर ढाणे हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय होते। त्यांनी आपला युवा सेना विस्तारक महाराष्ट्र राज्य पदाचा तसंच शिवसैनिक सदस्यत्वाचा राजीनामा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलाय। त्यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतला असल्याचं पत्राद्वारे म्हटलंय। सुधीर ढाणे यांनी नुकताच अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी सुधीर ढाणे यांचा आणि सहकाऱ्यांचा शिवसेना पक्षात भगवी शाल घालून प्रवेश करून घेतला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। गेल्या 2 महिन्यांपासून पेण तालुक्यात तसंच पेण शहर हद्दीत भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे दररोज 70 ते 80 रुग्ण पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत असतात। तसंच अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्यानं रुग्णालय प्रशासनाकडून अलिबाग जिल्हा रुग्णालय इथं जा असं सांगण्यात येतं। त्यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांना असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं। तसंच भटक्या कुत्र्यांच्या अशा दहशतीमुळे पेण शहरातील तसंच पेण तालुक्यातील असंख्य भागात भीतीचं वातावरण पसरलंय। मनसेचे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालयाला मनसेच्या शिष्टमंडळानं भेट दिली। सर्व परिस्थिती पाहून त्वरित अँटीबेरीज इंजेक्शनचा जास्तीत जास्त साठा उपजिल्हा रुग्णालयातून देण्यासाठी जोर लावल्यानं तातडीनं अँटीबेरीज इंजेक्शनाचा पुरेसा साठा रुग्णालयात उपलब्ध झाला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आमच्या शिष्टमंडळाने जे पेण येथील उपजिल्हा रुग्णालय तिथे आम्ही भेट दिली, तेव्हा गेल्या अनेक दिवसापासून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी इथे मॉनिटर केलं होतं की इथे असंख्य अशा जे भटक्या कुत्र्यांचे बाईटनी म्हणजे चावल्यानंतर इथे असंख्य असे रुग्ण इथे येतात या रुग्णालयामध्ये आणि त्यांची अक्षरशः हेडसंड होते। तर त्या संदर्भात आम्ही जेव्हा आता यांना भेट दिली तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की दररोज कमीत कमी 80 ते 85 या भटक्या कुत्र्यांच्या चावल्यामुळे इथे रुग्ण इथे या रुग्णालयात दाखल होतात। आणि बऱ्याचदा आज मी स्वतः दुपारी जेव्हा अनुभव घेतला तर यांच्याकडे अँटी रेबीजचा डोस देखील नव्हता। एवढी भयानक परिस्थिती असल्यानंतर हे प्रशासन झोपा काढते, रुग्णालय प्रशासन पण झोपा काढत होतं। शेवटी त्यांना आम्ही दुपारी प्रेशराईज करून त्यांना आम्ही इथे आज डोस मागवायला लावले, अँटी रेबीज डोस मागवले। पण त्याच्यानंतर आज जेव्हा आम्ही संध्याकाळी स्वतः मी पर्सनली त्या रुग्णांना इथे बघायला आलो त्या रुग्णाला, तेव्हा परिस्थिती एवढी वाईट होती की तेवढ्या त्या अक्षरशः 3 ते 4 तासाच्या कालखंडामध्ये कमीत कमी
17 ते 18 रुग्ण पुन्हा तयार झाले. म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला दिसतं की दिवसभरातून 24 तासामध्ये जर 70-80च्या वरती जर रुग्ण येते, जर फक्त कुत्र्याच्या चावल्याने, जर भटक्या कुत्र्याच्या चावल्याने जर इकडे येत असले तर ह्याला जबाबदार कोण? कारण पेण नगरपालिकेचं कुठेही याच्यावरती अंकुश नाहीये. इथे शहरामध्ये असंख्य गल्लीमध्ये, असंख्य अशा भागामध्ये हे भटक्या कुत्र्यांमुळे, हे चावल्यामुळे बरेचसे रुग्ण हे रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत आणि ते ऍडमिट होत आहेत. आणि तसंच तालुक्यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे जिथे पंचायत समितीच्या कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये. आम्ही या प्रशासनाला विनंती करतो की तुम्ही याच्याकडे तातडीने लक्ष द्या. हीच जर परिस्थिती कायमस्वरूपी अशीच जर राहिली, येत्या आठवडाभर आम्ही 3-4 दिवस वाट पाहू. त्याच्यानंतर याच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन या तुमच्या प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल, एवढं नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. बुलडाणा जिल्ह्यातील वझर आघाव इथं दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादांना श्रद्धांजली देताना सर्वांना अश्रू अनावर झाले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. माझं असं म्हणणं आहे की जो अपघात घडलाय तो अतिशय वाईट आणि दुर्दैवी आहे. सगळे मोठे नेते आज बारामतीत पोहोचलेत. आम्हालाही याचं खूप वाईट वाटतंय, कारण ते अत्यंत चांगले माणूस आणि नेते होते. आज ते आमच्या सोबत नाहीत, याचं दुःख मनात खूप आहे, अशी प्रतिक्रिया कृष्णा हेगडे यांनी दिली आहे. विरोधक कोणत्याही गोष्टीवरून राजकारण करतायत. मात्र अपघात झाल्यानंतर फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी गेली होती आणि चौकशीही सुरू आहे. जर काही चुकीचं घडलं असेल तर त्याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सरकार ती चौकशी करत आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतरच कळेल की या घटनेमध्ये नेमकी चूक कोणाची होती, असंही ते म्हणाले. एकदम दुःखद घटना आहे. अजितदादा आपल्यामध्ये ते राहिले नाही, त्याचा विश्वासच नाही होत. आणि मला वाटतं सगळ्यांना असंच वाटते, कारण एक दिलदार नेता, एक अनुभवी नेता, एक परिश्रमी नेता, जे मनात होता ते बोलणारे नेता आणि स्पष्ट बोलणारे नेता, असं अजितदादाचं पर्सनॅलिटी होता. आणि लाखोची संख्याने त्यांचे जे फॉलोअर्स आहेत, प्रशंसक आहेत, ते सगळे आज बारामतीला आले. खूप लोक रस्त्यावर फसले, ट्रॅफिक जॅममध्ये फसले, ते पोचू शकले नाही. जे मैदानात लाखो त्यांचे समर्थक होते, वेलविशर्स होते, फॉलोअर्स होते, आणि मैदानाचे बाहेर पण सगळं जे रस्ते आहेत ते चोकब्लॉक होते आणि तिथे जागा नव्हती. त्यातमध्ये आपले सन्मान्य गृहमंत्री अमित शाह साहेब, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सगळे सेंट्रल कॅबिनेटचे मिनिस्टर्स, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी, स्टेट कॅबिनेटचे मिनिस्टर्स, सगळे MLA, सगळे तिथे अजितदादाच्या अंतिम दर्शनाला गेले होते. आणि एक खूपही भावुक क्षण होता. आणि माझ्या पूर्ण संवेदना पवार परिवाराला आहे. पार्थ पवार, जय पवार, सुनेत्राजी आणि शरद पवार साहेब आणि त्यांचे पूर्ण फॅमिली, आम्ही सगळं हा क्षणात त्यांच्या बरोबर आहे. आणि जसं मी सांगितलं की अजितदादांनी जे वॉइड सोडलं आहे ते कोणी भरू शकत नाही. कारण असे खूप कमी नेता असतात जे कार्यकर्त्यांना ओळखतात, त्यांना मान सन्मान देतात, रोकटोक बोलतात, आणि छोटे छोटे कार्यकर्त्यांना त्यांनी घडवून आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं. आणि हे एक त्यांची विशिष्टता होती. आणि मला वाटतं की जे पण मैदानमध्ये आणि बाहेर स्लोगन्स ऐकायला भेटलं, अजितदादा अमर रहे, एकच वादा अजितदादा, हे खूप क्षण आमच्यासाठी भावुक होता. बघा, ममता दीदी आणि समाजवादी पार्टीचे काय नेते आणि काँग्रेसचे काय नेते, हे साजिश म्हणून त्यांनी वर्ड वापरला आहे. पण मला नाही वाटत की काही साजिश असणार आहे. हे टेक्निकल ही गोष्ट आहे. त्यातमध्ये जे DGC आहे ते एन्क्वायरी करणारच आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार आणि राज्य सरकारनी पण चौकशी करायला आदेश दिला आहे.
आणि जे पण दोषी असणार तर आम्ही विदाउट रिपोर्ट काय सांगू शकत नाही की रनवेचा इश्यू होता, स्मॉगचा इश्यू होता, बर्ड हिटचा इश्यू होता, इंजिनची इश्यू होती, टेक्निकल काय इश्यू होता, जे पायलट होते त्यांचा काय इश्यू होता. पण जेव्हा ब्लॅक बॉक्सची फोरेन्सिक हे होणार, रिपोर्ट येणार, त्यातमध्ये आम्हाला माहीत पडणार की एक्झॅक्टली को पायलट आणि पायलटमध्ये काय संवाद होती लास्ट मोमेंट्सला आणि काय ॲक्च्युली तिथे घडला. त्याच्या आधी काय सांगणं ते बरं वाटणार नाही. पण एक एन्क्वायरी व्हायलाच पाहिजे ते आमचं पण स्पष्ट मत आहे. कारण आमच्यासाठी अजितदादा एक खूप मोठा लॉस आहे. नाही, बिलकुल त्यांनी ते म्हणाले आम्ही सहमत आहे त्यामध्ये. पॉलिटिकल रायव्हलरी असतो पण कोणी कोणाचा पर्सनल शत्रू नसतो. आणि अंजली दमानियाजी जे त्यांनी मोठा मन लावून असं सांगितलंय, मला वाटतं चांगलं आहे. अजितदादा एकदम प्रेमळ स्वभावाचे, सगळ्यांना मानणारे, जाणणारे, महाराष्ट्राचे जाणकार नेता होते. आणि त्यांचं जे मृत्यू झाला, अनटाइमली डेथ, ते आमच्यासाठी सगळ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यांसाठी हे खूप दुःखाचा क्षण आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मनमानी आणि भोंगळ कारभाराच्या विरोधात आता आदिवासी संघटना एकवटल्यात. एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेऊन या भोंगळ कारभाराच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील गुरुकुल कॉलनी येथील शाळा बेकायदेशीर आहे. त्या शाळेचे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसताना अधिकारी आणि प्रशासन यावर कुठल्याही प्रकारची चौकशी करत नाहीत. अधिकाऱ्यांच्या आदेशाने ही शाळा सुरू आहे. जिल्ह्यात 25 ते 30 शाळा या बेकायदेशीरपणे फक्त कागदोपत्री सुरू असून त्या बोगस शाळांची तपासणी करून त्या बंद करण्यात यावा अशी मागणी एकलव्य आदिवासी क्रांती दलातर्फे करण्यात आली. जर या संदर्भात चौकशी करून न्याय मिळाला नाही तर यापुढे जिल्हा परिषदेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र अहिरे यांनी दिलाय. आज पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण हे होतं की नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये जे मागच्या अनेक वर्षापासून जो मनमानी कारभार चालू आहे त्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. म्हणजे मेन मुद्दे आमचे असे होते की नंदुरबार तालुक्यामध्ये आदर्श प्राथमिक जे विद्यामंदिर शाळा आहे गुरुकुल, तर ती शाळेकडे कुठल्याही पद्धतीचे कागदपत्र नाही आहे. शासनाने त्याचा अहवाल सादर केला, चौकशी समिती नेमली, शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पत्र काढलं, आदेश दिला की शाळा बेकायदेशीर आहे. आणि ती शाळा बेकायदेशीर दाखवल्यानंतर सुद्धा ती आजपर्यंत ती शाळा चालू आहे. तर त्यासाठी कुठेतरी प्रशासन याला जबाबदार आहे आणि या अधिकाऱ्यांची वरिष्ठ लेवलला कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न आहे. मागणी अशी आहे की शिक्षण विभागामध्ये विस्तार अधिकारी युनुस पठाण हे मागच्या 12-13 वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहे आणि आपला मनमानी कारभार पूर्णपणे चालवत आहे. 3रा वर्ग 3चा अधिकारी असून त्याला प्रशासनाने शिक्षण अधिकाऱ्याचा चार्जेस दिला, उपशिक्षणाधिकाऱ्याचा चार्जेस दिला. तर आमची मागणी आहे की SIT मार्फत या पूर्ण की तुम्ही कोणत्या बेसिसवर या अधिकाऱ्याला हे पदांची जबाबदारी दिली, तर ही मागणी चौकशीची मागणी आमची प्रशासनाकडे आहे की सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तिसरी मागणी अशी आहे की विशाल पाटील जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता या अधिकाऱ्याने मागच्या जे काही त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून गैरपद्धतीने त्यांनी अंदाजपत्रक कुठलंही सादर न करता टेंडर त्यांनी फ्लॅश केलेले आहेत. त्या गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आमच्या माहितीनुसार आम्ही जे माहिती अधिकाऱ्यांना माहिती मागवली त्याच्यामध्ये तौदा, अक्कलकुवा, नंदुरबार, दडगाव, शादा असेल प्रत्येक ठिकाणी टाकलेली माहिती आम्हाला या अधिकाऱ्यांनी लपवून दिली आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आमच्याकडून कुठलाही अहवाल वरिष्ठांनी मागवला नाही आहे. तरीसुद्धा या विशाल पाटील या कर्मचाऱ्याने पूर्णपणे आपला पदाचा गैरवापर करून या व्यक्तीने टेंडर फ्लॅश करून स्वतःचा वैयक्तिक फायदा बघून कुठेतरी चुकीचे केले आणि या गोष्टीला सुद्धा आमचा विरोध आहे की याची
100% चौकशी व्हायला पाहिजे. याच्या विरोधामध्ये एक इंजिनियराने हायकोर्टामध्ये गुन्हा दाखल केला आहे, अपील टाकलेली आहे की मनमानी कारभार, कुठलंही तुम्ही माघारीचे पत्र न घेता त्या व्यक्तीला त्यांनी ते कामातून बाहेर केलं आणि स्वतःच्या व्यक्तीला त्यांनी ते काम मंजूर करून दिलं. जिल्ह्यामध्ये आम्ही आजपर्यंत मागच्या 1 वर्षामध्ये आम्ही या गोष्टींची जेव्हा चौकशी केली तर आम्हाला आत्तापर्यंत 25 ते 30 शाळा ह्या बेकायदेशीर आढळून आलेल्या आहे आणि त्यासाठी सुद्धा आमच्या येणाऱ्या काळामध्ये पाठपुरावा चालू राहणार आहे आणि या सगळ्या शाळा आम्ही बोगस येतं त्या बोगस सिद्ध करण्याचा प्रयत्न असेल. आणि आमची विनंती आहे प्रशासनाने या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे आणि कुठेतरी न्याय दिला पाहिजे. जर आम्हाला न्याय नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करू. जोपर्यंत न्याय भेटत नाही, कायद्याच्या चौकटीत राहून तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही, एवढे मी गवाही देतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना उबाटा गटाचे 4 नगरसेवक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता नगरसेविका स्वप्नाली केने यांच्या घराबाहेर कारणे दाखवा नोटीस असा फलक लावण्यात आलाय. उबाटा गटनेते उमेश बोरगावकर यांनी इशारा दिलाय की 24 तासात बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल खुलासा केला नाही तर सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली जाईल. चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमध्ये असलेल्या उमरटी येथील महिला आणि तिची 2 मुलं यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार उमरटी गावातील 28 वर्षीय आदिवासी महिला आणि तिचा 2 ते 2.5 वर्षांचा मुलगा आणि एक 15 ते 20 दिवसांचा मुलगा यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळला. प्रथम दर्शनी कौटुंबिक वादातून या महिलेनं आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु महिलेच्या माहेरच्या लोकांचा जबाब नोंदवणं बाकी असल्यानं चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सर, उमरटी या गावी महिला व तिचे 2 मुलं विहिरीत त्यांचे प्रेत आढळलं, या संदर्भात सविस्तर काय म्हणतात? उमरटीमध्ये काल साधारण 11 वाजताच्या सुमाराला विहिरीमध्ये पमिता डोंगरसिंग पावरा वय 28 वर्ष आणि तिच्यासोबत तिचा एक लहान मुलगा आणि एक छोटंसं बाळ असं तिघांचे मृतदेह त्या विहिरीत आम्हाला मिळून आले. प्रथमदर्शनी तिनं विहिरीत उडी घेऊन आपल्या मुलासह आत्महत्या केल्याचं दिसत आहे. आम्ही अकस्मात मृत्यू सध्या रजिस्टर केलेला आहे आणि तपास करत आहोत. सर, घटनास्थळी कोणी कोणी भेट दिली तिथं? घटनास्थळी त्या ठिकाणी चोपडा ग्रामीणचे API नित नवरे साहेब, पोलीस निरीक्षक टाक आणि मी स्वतः भेट दिलेली आहे. तर काही कारण समजून आलं का, कौटुंबिक वाद वगैरे असं? प्राथमिक ह्याच्यावरून कौटुंबिक वादातूनच तिनं आत्महत्या केली असावी असा आम्हाला संशय आहे. परंतु तिचे अजून नातेवाईक आई वडील यांचे जबाब नोंदवणं झालेलं नाही. त्याच्यानंतर कारण निष्पन्न होईल. त्या मुलांचं वय काय आहे सर? एक 2-2.5 वर्षाचा मुलगा होता आणि दुसरा जो होता ते लहान बालवड 15-20 दिवसाचं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात दुःखाचं सावट पसरले. आज जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात अजित पवारांना सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली अर्पित केली. यावेळी भाजप नेते रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.